नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मास्कमॅनने स्वतःच्या जागी सौमित्रीला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याचा सगळा पोशाखसुद्धा त्याला घातलेला असतो. म्हणजेच आता त्याला असं बनवलेलं असतं की सौमित्र हाच मास्कमॅन असा वाटावा. त्या ठिकाणी मायाला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं. तर त्यावेळी ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात. ऋषिकेशकडे आता बंदूकसुद्धा असते आणि ऋषिकेश ती बंदूक ताणतच म्हणत असतो, मायाला सोड बऱ्या बोलाने नाहीतर. त्याचवेळी जानकीचं लक्ष त्याच्या पायाकडे जातं आणि ती ऋषिकेशला थांबवतच म्हणते, ऋषिकेश थांबा, हा मास्कमॅन नाही तर सौमित्र भाऊजी आहेत. असं म्हणल्याबरोबर जो खरा मास्कमॅन असतो तो आता धावत पळत असतो. त्याच्या मागे मागे आता ऋषिकेशसुद्धा पळत असतो आणि तो त्याला म्हणत असतो, थांब नाहीतर गोळी घालेन. तोपर्यंत इकडे जानकीने आता सौमित्रला सुद्धा सोडलेलं असतं आणि ते सगळे मिळून आता मास्कमॅनला पकडतात. आणि जेव्हा त्याचं मास्क काढण्यात येतं तेव्हा त्या सगळ्यांना त्याचा चेहरा दिसतो. तर त्याचा चेहरा पाहून तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं आता मास्कमॅन म्हणजे नक्की कोण असेल? तर या सगळ्यांना एवढा धक्का बसलाय म्हणजे तो मास्कमॅन हा रणदिवेंच्या विश्वासातला माणूस असेल का आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे त्यांना धक्का बसला असेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.